बाबा, तुम्ही माझ्यासाठी काय केले? विशालचा हा प्रश्न ऐकून बबनराव नुसते मुलाकडे बघतच राहिले. त्यांच्या हातात तेव्हा फक्त एक जुनी पिशवी होती. ते काहीच बोलले नाही, फक्त थोडं हसले. विशालला वाटलं, बाबा नेहमीप्रमाणे वागू राहिले. पण त्याला काय माहीत होतं? नाशिक जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात एक जुनं घर. घर म्हणजे फक्त 4 भिंती, जुनं कौलारू, छप्पर आणि अंगणात असलेलं एक आंब्याचे झाड. त्या घरात राहायचे बबनराव आणि त्यांचा एकुलता एक मुलगा विशाल. बबनरावांचे आता वय झालं होतं. चेहऱ्यावर सुरकुत्या आणि हातांवर कष्टांच्या निशाणी होत्या. त्यांची पत्नी काही वर्षापूर्वीच गेली होती. त्यानंतर त्यांचे संपूर्ण जग त्यांचा मुलगा विशालच होता. पण विशालच्या मनात मात्र वडिलांसाठी प्रेमापेक्षा एक वेगळीच भावना वाढत चालली होती. त्याला कदाचित असे वाटू लागले होते की बाबा माझ्यासाठी ओझे झाले आहेत काय? विशाल शहरात चांगल्या पदावर नोकरी करीत होता. महिन्याला त्याला चांगला पगार मिळत होता. तिकडेच त्याने लग्न करून घेतलं होतं आणि शहरात एक छोटंसं घर घेतलं होतं. सगळं व्यवस्थित चाललं होतं. पण एक गोष्ट त्याला सतत त्रास देत होते. ते म्हणजे त्याचे वडील बबनराव. बबनरावांना शहरात राहायला अजिबात आवडत नव्हतं. त्यांना गाव, शेती आणि जुने घर सोडावे वाटत नव्हते. पण विशालला वाटायचं की बाबा एकटे राहून स्वतःला त्रास करून घेत आहे आणि त्यांचा वेळ, पैसा आणि मनाची शांतीही खराब करत आहे. एक दिवस विशाल गावाला आला तेव्हा त्याचे बाबा उन्हात बसून एका जुन्या दोऱ्याने चप्पल शिवत होते. विशालनी गाडी घरासमोर थांबवली. बबनरावच्या चेहऱ्यावर आनंद झाला. "अरे, विशाल आला!" विशालने फक्त मान हलवली. बबनराव उठण्याचा प्रयत्न करू लागतात. तेवढ्यात विशाल म्हणतो, "बाबा, तुम्ही बसा." बाबा म्हणते, "नाही रे बाळा, मी तुझ्यासाठी चहा ठेवतो." विशाल चिडून म्हणतो, "बाबा, तुम्ही माझ्यासाठी प्रत्येक वेळेस काय चहा, नाश्ता, जेवण हे सगळे करत बसता." बबनराव थोडंसं थांबले. "बाप आहे रे तुझा. मुलगा घरी आला की बापाला दुसरं काही सुचत नसते." विशाल काहीच बोलला नाही. थोड्या वेळाने तो म्हणाला, "बाबा, आता तुम्ही माझ्यासोबत शहरात चला." बबनरावच्या चेहऱ्यावरचा आनंद कमी झाला. "मला शहरात राहायला नाही रे आवडत. मी तिथे एकटे काय करणार? मी माझं पाहीन." विशाल म्हणतो, "काय पाहणार? तुमचं वय झालंय. आजारी पडले तर?" बबनराव हसले आणि म्हणाले, "मरण येईल तेव्हा येईल." हे ऐकून विशालला खूप राग आला. "तुम्हाला तुमचं काही वाटत नसेल तर मला तरी त्रास देऊ नका." बबनराव शांत झाले. काही क्षणात ते फक्त एवढेच म्हणाले, "ठीक आहे." त्या रात्री विशाल झोपला तर बबनराव मात्र झोपलेच नाही. ते आकाशाकडे एकटे पाहत होते. त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. त्यांनी हळू आवाजात देवाला म्हटलं, "देवा, माझ्यामुळे माझ्या मुलाला माझं ओझं वाटत असेल तर त्याला कधी माझ्यामुळे त्रास होऊ देऊ नकोस." दुसऱ्या दिवशी सकाळी विशाल शहरात परत जाण्यासाठी निघाला. गाडी सुरू करण्याआधी बबनरावने त्याला एक छोटासा डबा दिला आणि म्हणाले, "हे घे बाळा." विशाल म्हणाला, "काय आहे याच्यात?" बबनराव म्हणतात, "तुझ्या आईने तुझ्यासाठी ठेवलेल्या काही महत्त्वाच्या वस्तू आहेत त्याच्यात." विशालने डबा घेतला पण त्याने तो तसाच गाडीत ठेवला आणि निघून गेला. त्याला माहीतच नव्हतं की त्या डब्यात फक्त वस्तूच नाही तर आईच्या आठवणी होत्या आणि आठवणीसोबतच त्याच्या बाबांनी लिहिलेले एक छोटेसे पत्र होते. पण विशालने ते पत्र पाहिलेच नाही. काही दिवस गेले. विशालच्या आयुष्यात अचानक मोठे संकट आले. तो ज्या कंपनीत कामाला होता ती कंपनी अचानक बंद पडली आणि त्याची नोकरी गेली. काही दिवसातच त्यांनी साठवलेले पैसेही संपले. घराचा हप्ताही थकला. मुलांच्या शाळेची फी बाकी होती. विशाल दिवसेंदिवस खूप चिंतित राहू लागला. एके दिवशी त्याच्या पत्नीने त्याला विचारलं की आता आपण काय करायचं? विशाल काहीच बोलला नाही. ती म्हणाली, "तुम्ही तुमच्या बाबांना फोन करा ना." विशालने लगेच उत्तर दिलं, "बाबांकडे काय आहे?" तो प्रश्न बोलताना त्याला स्वतःला जाणवलं नाही की त्याने त्याच्या पत्नीला किती मोठं सत्य सांगितलं होतं. त्याला वाटलं होतं की आपल्या वडिलांकडे काहीच नाही. पण त्याच रात्री गावात बबनरावने एक निर्णय घेतला होता. त्याने घराच्या जुन्या कपाटातून काही कागद बाहेर काढले. ते कागद त्याच्या जमिनीचे होते. गावात त्याच्याकडे काही शेती होती. तीच त्याची शेवटची संपत्ती होती. शेती विकली तर त्यांच्याकडे काहीच उरणार नव्हतं हे त्यांना माहीत होतं. तरी त्यांनी काहीच विचार न करता दुसऱ्या दिवशी त्यांनी ती जमीन विकण्याची प्रक्रिया सुरू केली होती. गावातील एका माणसांनी त्यांना विचारलं, "बबनराव, तुम्ही सगळी जमीन विकत आहेस का?" बबनराव म्हणाले, "हो, माझ्या मुलाला गरज आहे." तो माणूस म्हणतो, "पण तुझं काय?" बबनराव हसले आणि म्हणाले, "माझे तर आयुष्य गेले रे आता. त्याचं आयुष्य उभं राहायला हवे. जमीन विकली गेली, हातात मोठी रक्कम आली.
त्यांनी एकही रुपया स्वतःसाठी ठेवला नाही. संपूर्ण पैसे विशालच्या खात्यात जमा केले. विशालच्या मोबाईलवर बँकेचा मेसेज आला. त्याने मोबाईल उघडून पाहिलं तर त्याला विश्वासच बसला नाही. त्याच्या खात्यात एवढी मोठी रक्कम जमा झाली होती. सोबत एक मेसेज पण होता की तुझी अडचण दूर होईपर्यंत या पैशाचा तू उपयोग कर. तुझे बाबा. विशाल बराच वेळ मोबाईलकडे बघतच राहिला. त्याने लगेच बाबांना फोन केला आणि म्हणाला, बाबा, हे पैसे कुठून आणलेत? बबनराव शांतपणे म्हणाले, तू काळजी नको करूस की हे पैसे कुठून आले. विशाल शांत बसला. तेवढ्यात बबनराव म्हणाले, अरे, मी आपली जमीन विकली. विशालच्या हातातून मोबाईल खाली पडला. काय? जमीन विकली? पण तुम्ही असं का केलं बाबा? बबनराव हसले आणि म्हणाले, बापाने मुलांसाठी एवढेही करू नये का? विशाल काहीच बोलू शकला नाही. त्याला पहिल्यांदा स्वतःच्या शब्दांची आठवण आली. तो त्याच्या बाबांना म्हणाला होता की बाबा, तुम्ही माझ्यासाठी ओझं आहेत. आणि आज ज्याला तो ओझं समजत होता त्याच माणसाने स्वतःच्या आयुष्याची शेवटची संपत्ती त्याच्यासाठी विकली होती. विशाल लगेच गावाला येण्यासाठी निघाला. घरासमोर पोहोचला तेव्हा अंगणात तेच आंब्याचे झाड होतं, पण तिथे बाबा नव्हते. शेजारच्या काकूंनी सांगितलं की तुझ्या बाबांची तब्येत कालपासून ठीक नाही, ती दवाखान्यात आहे. विशाल धावत दवाखान्यात पोहोचला. बबनराव छोट्याशा बेडवर साईडला पडलेले होते. त्यांनी मुलाला पाहिलं आणि हसले आणि म्हणाले, अरे, तू का आलास इथे? विशाल बाबांच्या पायाशी बसला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. बाबा, मला माफ करा. बबनरावने त्याच्या डोक्यावर हात ठेवला. कशासाठी? विशाल म्हणाला. बाबा, मी तुम्हाला ओझे समजले. बबनराव काही क्षण शांत राहिले आणि म्हणाले, मुलगा आपल्या बाबाला ओझं समजतो तेव्हा बापाचं मन दुखतं, पण बापाचं प्रेम कधीच कमी होत नाही. विशाल रडत म्हणाला, बाबा, तुम्ही सगळी जमीन माझ्यासाठी का विकली? बबनराव म्हणाले, अरे वेड्या, जमीन माझी नव्हती. विशाल आश्चर्याने बबनरावांकडे पाहत होता. मग ही जमीन कोणाची होती? ही जमीन तुझ्या आजोबांनी मला दिली होती आणि त्यांनी तेव्हा सांगितलं होतं की ही जमीन तू तुझ्या मुलांसाठी जपून ठेव. मी इतकी वर्ष जमीन जपली, आता तुझी वेळ आली म्हणून ती तुला देऊन टाकली. विशालच्या डोळ्यातून पाणी थांबतच नव्हते. तेवढ्यात त्याला अचानक त्या डब्याची आठवण आली आणि तो घरी गेला. कपाट उघडलं, तो डब्बा अजूनही तिथेच होता. त्याने डबा उघडताच त्याला त्याच्यात एक कागद सापडला आणि त्यावर त्याच्या बाबांनी लिहिलं होतं की विशाल, तू मोठा झालास म्हणून मला तुझी गरज नाहीये असं तुला वाटू देऊ नकोस. तुला माझी जरी गरज नसली पण मला तुझी गरज आहे, कारण तू माझा मुलगा नाहीस, तू माझा आयुष्याचा अर्थ आहेस. कधी तुला वाटलं की बाबा तुझ्यावर ओझे आहे तर मला सोडून दे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, बापाला घराची गरज नसते. त्याला फक्त मुलाच्या मनात एक छोटंसं स्थान हवे असते. तुझे बाबा. विशालने ती चिठ्ठी तशीच छातीशी धरली आणि त्याला पहिल्यांदा जाणवलं की ज्या माणसाला तो आपल्या आयुष्यातील ओझं समजत होता तोच माणूस त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा आधार होता. काही दिवसांनी बबनराव दवाखान्यातून घरी आले. विशालने त्यांना शहरात घेऊन जाण्याचा आग्रह केला, पण त्यावेळी बबनराव म्हणाले, नाही विशाल, मला गाव सोडायचं नाही. विशाल बसला आणि म्हणाला, ठीक आहे बाबा, मी पण गाव सोडत नाही. बबनरावने मुलाकडे पाहिलं. म्हणजे? विशाल म्हणाला, बाबा, तुम्ही माझ्यासाठी जमीन सोडलीस ना, आता मी तुमच्यासाठी माझा अहंकार सोडतो. बबनरावच्या डोळ्यात पाणी आलं. दोघांनी एकमेकांना मिठी मारली. त्या दिवशी विशालने एक गोष्ट कायमची शिकली. आपण ज्यांना आपल्या आयुष्यात ओझं समजतो, कधी कधी तेच लोक आपल्या आयुष्याचा आधार बनून जातं. आपल्याला कोणी संपत्ती मागत नाही, ते मोठे घरही मागत नाही, ते महागड्या भेटी मागत नाही. त्यांना फक्त एवढेच हवं असतं, आपण त्यांना आपल्या आयुष्यातील ओझं समजू नये. कारण आईवडील आपल्याला सांभाळताना कधीच हिशोब ठेवत नाही. आपण लहान असताना त्यांनी आपल्यासाठी कित्येक रात्री जागून काढल्या. आपण आजारी असताना त्यांनी स्वतःचे दुःख विसरलं. आपण पडल्यावर त्यांनी हात दिला. आपण हरलो तेव्हा त्यांनी आपल्याला धीर दिला. आणि आपण मोठं झाल्यावर कधी कधी आपणच त्यांना विचारतो की तुम्ही आमच्यासाठी काय केलं. पण सत्य हे आहे, आपण आज जिथे आहोत ना, तिथे पोहोचण्यासाठी त्यांनी काय काय गमावलं याची कल्पनाही आपल्याला नसते. म्हणून जर तुमच्या आईवडील तुमच्यासोबत असतील तर त्यांच्यासाठी वेळ काढा. त्यांना फोन करा, त्यांच्याजवळ बसा, त्यांचा हात हातात घ्या. कारण पैसा पुन्हा कमवता येतो, घर पुन्हा बांधता येतं, नोकरी पुन्हा मिळवता येते, पण आईवडिलांचं वय मागे नेता येत नाही.
आणि एक दिवस आपल्याला त्यांच्यासोबत बोलण्यासाठी फक्त आठवणीच उरतात. त्या दिवसांपूर्वी त्यांना सांगा की बाबा, तुम्ही माझ्यासाठी ओझं नाही, तुम्ही माझ्या आयुष्याचा आधार आहात. कदाचित हे 4 शब्द त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी संपत्ती ठरतील. कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.